गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच. तर आज सकाळी लवकर उठून दारापुढे सडा टाकली, नंतर रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आम्ही वरती गुढीला नैवेद्य ठेवायसाठी आलो होतो. गुढीचं अगोदर नैवेद्य ठेवलं आहे, ते अगरबत्ती लावायला घेतली, पण आम्ही अगरबत्ती लावण्यासाठी स्टँडच खाली विसरून आलो होतो, त्यामुळे इथे जागा करत होते. सगळ्यात अगोदर गुढीला हळदी कुंकू लावलं, नंतर फुले ठेवली आणि नैवेद्य ठेवला. आणि असं सण काही कार्यक्रम असेल तर माझ्या मुलीला तो खूप आवडतं. ती पण इथे बप्पा बप्पा करत होती. गुढीला हळदी कुंकू लावल्यावरती म्हणायची मला पण लाव. मला लावून झाल्याच्या नंतर तिला पण हळदी कुंकू लावलं. आणि आज खरा मान तर कडुलिंबाचा आणि गुळाचाच असतो, प्रसाद घ्यायचा असतो, म्हणून मी माझ्या मुलीला कडुलिंबाचा पाला आणि गूळ देत होते, पण ती नकोच म्हणायची, फक्त गूळ दे म्हणायची. म्हणून मी अगोदर खाल्ला आणि मग म्हटलं तू खा. तिला अगोदर बप्पाच करायचा होता. तिने गुढीच्या पाया पडली आणि गूळ पण खाल्ला, थोडासा कडुलिंबाचा पाला पण घेतला. आणि आपल्यामध्ये अशी परंपराच असते की आपण जेवण करायच्या अगोदर सगळ्या प्राण्यांना, पाळीव प्राण्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो. म्हणजे पुरणपोळी केली असेल तर किंवा दुसरं काय असेल तर. म्हणून अगोदर कुत्र्याला नैवेद्य दिला, नंतर गाईला आणि त्याच्या वासराला पण नैवेद्य खाऊ घातला. त्यांना हळदी कुंकू लावला आणि त्यांचं दर्शन घेतलं. आणि या देऊला पण दर्शन घ्यायचं होतं, म्हणून ती पण पाया पडायला आली होती.